आज थोडं बोलायचं होतं मला. तर बोलायचं या विषयावर आहे, की जे नवीन उद्योजक आहेत किंवा जे व्यवसाय करतात आहे, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, तर आपण रील बघतो. त्या रीलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातात, ज्याच्यामध्ये आपण काय बनवतोय, काय करतोय, काय प्रेझेंटेशन देतोय, कस्टमर रिस्पॉन्स काय हे दिसतं. पण त्याच्या मागं काय बॅक स्टोरी आहे, की त्या व्यक्तीला कसं स्ट्रगल करावं लागतं, कसं मटेरियल बनवतोय तो, कसं शॉपवर येतोय, काय प्रसंगांना त्याला समोर जावं लागतं, घरची सिच्युएशन काय आहे, परत आपली दुकानाची सिच्युएशन काय आहे, पैशाचे प्रॉब्लेम काय आहेत, ह्या गोष्टी कोणच दाखवत नाही. तसं ते इम्पॉर्टंट पण नाही बघत कोण लोकांना, कारण कसं फक्त सुरुवात केली आणि शेवटपर्यंत सक्सेसला पोहोचले एवढंच बघायला मजा येते. बाकी मधला जो स्ट्रगल आहे ना, तो स्ट्रगल खूप महत्त्वाचा असतो. तो स्ट्रगल कोणाला दिसत नाही, ही खरी गोष्ट आहे. तर मी माझा जेव्हा व्हिडिओ टाकायची ही सुरुवात केली ना, तेव्हा माझ्या डोक्यात पण हेतू हा होता, की जो स्ट्रगल आहे ना, तो जेवढा आहे ना तेवढा मला दाखवता यायला पाहिजे. तरी मला दाखवता येत नाही भरपूर गोष्टी. काही काही जण म्हणतात हे काय असे बाकीचे व्हिडिओ टाकते, दिवसाचं रुटीन दाखवते. ते दाखवायचं कारण असं आहे की व्यवसाय करत असताना घराला सांभाळून, मुलीला सांभाळून तुम्हाला व्यवसाय पण कसा सांभाळता आला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये मेंटली, फिजिकली, हेल्थ इश्यू अशा भरपूर गोष्टी असतात. त्या गोष्टींचं मॅनेजमेंट करून आपल्याला पुढं जायचं आहे आपल्या व्यवसायामध्ये. तर हाच माझा हेतू आहे. तर मी जसं जसं जमेल तसं मी हे टाकतच जाईल की बाबा कसं आहे. पण मला एक सांगणं आहे, जे नवीन व्यवसाय करणार आहेत किंवा व्यवसाय करतात किंवा जे करतील त्यांनी, की तुम्ही असा विचार अजिबात करू नका की तुमच्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हालाच खूप त्रास आहे. तुम्ही जर बाकीकडे येऊन बघितलं आणि विचार केला थोडासा, तर तुमच्यापेक्षा पण भरपूर त्रास समोरच्याला असू शकतो आहे. तर ह्या गोष्टीचा विचार तुम्ही नेहमी करा आणि आपल्या व्यवसायात कधीच खचून जाऊ नका. व्यवसाय पण तुमची परीक्षा घेत असतो. फक्त तुम्ही ठामपणे उभे राहा आणि व्यवसायावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करत राहा. व्यवसायावर विश्वास ठेवा आणि आपण आपल्या हेतूकडं, ध्येयाकडं वाटचाल सुरू राहू द्या आपली, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे व्यवसायाला कधी कमी समजू नका. तुमचे प्रयत्न चालू ठेवा.